नगर परिषद आणि नगरपंचायतींचा आज सत्ता फैसला या ठिकाणी होणार आहे। थोड्याच वेळात या ठिकाणी मतमोजणीला या ठिकाणी सुरुवात होईल। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विचार केला तर 68.14% इतकं मतदान झालेलं होतं। 4 नगर परिषद आणि 3 नगरपंचायतीसाठी आज या ठिकाणी मतमोजणी होणार आहे। या मतमोजणीची सगळी तयारी जी आहे ती पूर्ण झालेली पाहायला मिळते आहे। 7 नगराध्यक्षपदांसाठी तर 149 नगरसेवकांसाठी या ठिकाणी मतदान झालेलं होतं आणि त्याच अनुषंगानं सध्या जिल्ह्यात या ठिकाणी काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे। एकंदरीत जर बघितलं तर 7 नगराध्यक्षपदांसाठी 33 तर नगरसेवक पदाच्या 151 जागांसाठी 451 उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहेत। कमी मतदान आणि कमी फेऱ्या असल्यामुळं गुहागर आणि राजापूरचा निकाल हा लवकर जाहीर होणार आहे। तर थेट नगराध्यक्ष निवडीमुळे या ठिकाणी रोमांचक चित्र या ठिकाणी जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल। पूर्णपणे कडेकोट सुरक्षा व्यवस्था देखील या ठिकाणी पाहायला मिळते आहे। तर एकंदरीत जर बघितलं तर अवघ्या तासाभरात जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींचा निकाल हा कळणार आहे। रत्नागिरी नगरपरिषदेसाठी 16 टेबलांवरती तर चिपळूण नगरपरिषदेसाठी 14 टेबलांवरती या ठिकाणी मतमोजणी होणार आहे। तर खेड, राजापूर आणि या 2 नगरपरिषदेसाठी 5 टेबलावरती या ठिकाणी मतमोजणी होणार आहे आणि या मतमोजणीचा निकाल अवघ्या तासाभरात येणार आहे। त्यामुळं सत्ता केंद्र कोणाचं असणार याचा फैसला येत्या काही तासाभरात या ठिकाणी होताना पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।